माननीय नितीन राऊत साहेबांवर जी संस्था अन्याय करते आहे, मी जरी ते काँग्रेसचे सदस्य असतील तरी ती NIT बरखास्त करावी अशी मी मागणी करतो. सरकार ती करणार का? माझा पहिला प्रश्न आहे. माननीय अध्यक्ष महोदय, पायाभूत सुविधांच्या बाबतीतली ही लक्षवेधी आहे. मी या सभागृहाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील की आमचे नेते माननीय नितीन गडकरी साहेब असतील, जेवढा निधी नागपूर महानगरपालिका तयार झाली तेव्हापासून मिळाला नाही तेवढा निधी या मागच्या 9 वर्षात मिळाला आहे. त्याकरता मी या शासनाचं अभिनंदन करतो. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, राऊत साहेब बसले आहेत. आमच्या महानगरपालिकेला CNC ॲक्ट लागायचा, जो की फक्त नागपूर महानगरपालिकेकरता होता. म्हणजे मुंबई महानगरपालिकेला वेगळा ॲक्ट, नागपूर महानगरपालिकेला CNC ॲक्ट आणि इतर महानगरपालिकेला MMC ॲक्ट. आमचा ॲक्ट मर्ज केला MMC ॲक्टमध्ये, म्हणून आम्हाला मिळणाऱ्या अनेक सुविधापासून आमचं शहर वंचित आहे. आम्हाला उपराजधानीचा दर्जा आहे, आम्हाला उपराजधानीचा निधी मिळायचा, तो मिळत नाही. पण याला दोषी कोण? कोणाच्या काळात झाला CNC ॲक्ट रद्द? त्याचं आत्मचिंतन राऊत साहेबांनी आणि सगळ्यांनी केलं पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पिवळ्या नदीचा विषय बरोबर आहे की तिथे दोन्ही बाजूला भिंतीची गरज आहे. त्यामुळे त्याकरता 2400 कोटी रुपयात जो काही DPR झाला आहे, ज्या ठिकाणी पैसे दिले आहे त्यात ती भिंत होणार आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे. नंबर दोन साहेब, जवळपास 400 कोटी रुपये फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 मध्ये सरकारने दिले आहे सिमेंट रोड करता. त्याकरता मी सरकारचं धन्यवाद देतो आहे. पण 12 मीटर, 15 मीटर आणि 18 मीटर हे रस्ते अजून सिमेंटचे व्हायचे आहेत. त्यामुळे जरा काही गड्डे आहेत. त्याकरता फेज 5 मध्ये आपण 700 कोटी रुपये या शहराला देणार आहोत का? हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, जवाहरलाल नेहरू योजनेमध्ये निरंतर पाणी पुरवठा, शुद्ध पाणी पुरवठा अशी स्कीम आम्हाला मिळाली होती आणि मी शासनाचं धन्यवाद देतो की 100% नाही पण 65-70% रोज पाणी पुरवठा 8 तास, 10 तास, 20 तास, काही ठिकाणी 24 तास पण मिळतो. पण मी 100% म्हणत नाही. पण त्याला आता 12 वर्ष झाले आहेत. त्यामुळे शहर जे वाढलं आहे, परत एक 700 MLDचा WTPची आम्हाला गरज आहे. त्याकरता शासन आम्हाला त्या विषयाकरता 700 कोटीचा निधी देणार आहे का? हा माझा चौथा प्रश्न आहे. मागच्या सभागृहात माननीय कृष्णा खोपडे साहेबांनी एक प्रश्न इथे मांडला होता स्वच्छतेचा, BVG आणि AG. आमचं शहर जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात होती, म्हणजे इलेक्शनच्या आधी 4 वर्ष प्रशासकाचं राज्य होतं, त्या प्रशासकाच्या राज्यात आमचं शहर जे पहिल्या 10 मध्ये होतं ते पहिल्या 25 मध्ये गेलं. त्याला आमचा प्रशासक दोषी होता. या 2 कंपन्या त्यांनी ठेवल्या, त्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य पूर्ण शहरात होतं. माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहात ताई बसल्या, मी ताईंचं धन्यवाद देतो की त्यांनी तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. पण अजूनपर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या दोन्ही कंपन्यांवर कारवाई केली नाही. 5 वर्षाचं टेंडर एक्सटेंड करून परत 5 वर्ष दिलं. हा अन्याय आहे, चूक आहे, हा घोटाळा आहे. तात्काळ ते टेंडर रद्द कराल का? हा माझा तिसरा प्रश्न आहे. माननीय अध्यक्ष महोदय, शेवटचा प्रश्न. जवळपास NITचे जे लेआउट आहेत तिथे 60,000 निवासी प्लॉट आहेत. NIT त्यांच्याकडनं ग्राउंड रेंट घेते, महानगरपालिका त्यांच्याकडनं हाऊस टॅक्स घेते, गैरकृषी कर घेते आणि त्यांच्यावर अन्याय होतो. फ्री होल्ड करता सगळे आमदार, सर्वपक्षीय आमदारांनी संघर्ष केला. शेवटच्या टप्प्यात ते आहे असं कळत आहे. त्यामुळे फ्री होल्डची घोषणा आपण करणार आहोत का 2% घेऊन नजूलच्या धर्तीवर? हा माझा तिसरा प्रश्न. त्याच धर्तीवर महानगरपालिकेच्या 9 मौज्यांमध्ये जवळपास 13,000 महानगरपालिकेचे निवासी प्लॉट आहेत. माननीय शंभूराज देसाई साहेबांनी या सभागृहात उत्तर दिलं होतं. नंतर त्यांनी पाठपुराव्याची बैठक पण घेतली होती. त्यांनी आयुक्तांना निर्देश दिले होते. आयुक्त बदलले, एक महान आयुक्त गेले, एक चांगले आयुक्त आले असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळे शंभूराज देसाई साहेबांनी तो पाठपुरावा केला, तो प्रस्ताव आपण मागवणार आहोत का? मागवून त्याला आपण मंजुरी देणार आहोत का? आणि सगळ्यात शेवटी माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून ताईंना, माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की या शहराकरता आपण 14 ते 19 आणि 22 ते आतापर्यंत मधल्या 2.5 वर्षात जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळात या शहराला किती निधी मिळाला आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळात या शहराला किती निधी मिळाला याचं बायफर्केशन आपण देणार आहोत का? आणि शेवटच्यांदा परत एकदा नितीन राऊत साहेबांचं समर्थन करून जी NIT त्यांना त्रास देते आहे ती आपण बरखास्त करणार आहोत का? अध्यक्ष महोदय, प्रवीण दटकेंनी जे काही प्रश्न विचारले
त्याच्यामधल्या एकाच प्रश्नाचं उत्तर मी आत्ता इथे देते, कारण बाकीचे जे प्रश्न आहेत तर त्यांनी ते इतर माध्यमातनं सभागृहासमोर आणावे, तेव्हा मी त्याची त्या पद्धतीची उत्तरं देईल. कारण आत्ताची जी लक्षवेधी आहे ही एक विशिष्ट ह्याच्या विकास निधीसाठीची लक्षवेधी आहे. त्याच्यामध्ये ह्या प्रश्नांचं उत्तर आत्ता मी देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पण त्यांच्या जे मागणी आहे म्हणजे नागपूर शहरासाठी, त्यांनाही माहिती आहे की नागपूर शहरासाठी सर्वात जास्त आपले मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद सगळ्याच ह्याच्यामधनं केली. अध्यक्ष महोदय, जरी स्कोप बाहेरचा असेल तरी अध्यक्ष महोदय पाणीपुरवठ्याच्या संदर्भात असेल किंवा नगरोत्थानकडनं असेल, अमृतकडनं असेल, आपण नेहमीच नागपूर शहराला आता स्वच्छता निधी पण जो त्यांना स्वच्छता निधीमध्ये पण आपण खूप सारी निधीची तरतूद त्यांना दिलेली अध्यक्ष महोदय. त्यामुळे यापूर्वी जी मंजूर झालेली कामं आहेत त्याला निधी मिळेल असं नियोजन आपण अर्थसंकल्पात आत्ता तरतुदीमधनं केलेले अध्यक्ष महोदय. त्यांना जो पुढच्या फेजमध्ये जो निधी वितरित करायचा आहे, आता आपण सप्लिमेंटरी डिमांडमध्ये पण 500 कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहे. त्याच्यामधनं आपण यांचे जे बाकीची जी आत्ता आहे त्याची तरतूद करतो आहे अध्यक्ष महोदय. आणि मंजूर केलेल्या सर्व कामांना आपण निधी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अध्यक्ष महोदय. आणि बाकीचे जे प्रश्न आहे म्हणजे हा पण जो मंजूर निधी आहे जो ज्या पद्धतीचे तसा टप्प्याटप्प्याने वितरित केला जाईल. अध्यक्ष महोदय, कुठलंही नागपूरच्या विकासाचं काम थांबणार नाही एवढी ग्वाही मी ह्या निमित्ताने देते अध्यक्ष महोदय. आणि बाकीचे त्यांचे प्रश्न त्यांनी इतर ह्याच्यातनं उपस्थित करावेत, त्याची उत्तरं त्यांना मिळतील.